इंग्लिश रायटिंग स्किल मध्ये डायलॉग रायटिंग हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला असतो 5 मार्कांसाठी. मित्रांनो, सर्वात सोपा प्रश्न म्हटला म्हणजे तर हाच आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही याच्यात 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकता. तर हा प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये कसा अटेम्प्ट करायचा, त्याला मार्क्स कसे असतात किंवा कशा पद्धतीने हा प्रश्न विचारला गेलेला असतो, तर याचा आपल्याला आन्सर कसं लिहायचंय हे सर्व मी विथ एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करणार. सर्वात पहिले आपण बघू की प्रश्न कशा पद्धतीने बोर्ड एक्झामिनेशनला विचारला गेलेला असतो. तर मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल मध्ये 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो. तर क्वेश्चन 5 बी मध्ये हा प्रश्न डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग ऑफ स्पीच म्हणजे दोघींपैकी एक तुम्हाला अटेम्प्ट करायचं असतं. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग म्हणजे तुम्ही डायलॉग रायटिंग अटेम्प्ट करा किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच, जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्हाला अटेम्प्ट करायचं असतं. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायलॉग रायटिंग हा प्रश्न तुम्ही कसा अटेम्प्ट करा. हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो. तर त्याच्या 3 सब क्वेश्चन्स. तर पहिलं असतं प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस. म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिलेले असतात. त्यांना तुम्हाला सिक्वेन्शियली म्हणजे काहीतरी मिनिंगफुल डायलॉग्स क्रिएट होतील अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं असतं. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर सेकंड सब क्वेश्चन येतो तुमचा कम्प्लीट द डायलॉग. म्हणजे काही डायलॉग्स दिलेले आहेत, त्याच्यात तुम्हाला काही डायलॉग्स कम्प्लीट करायचे असतात. नंतर थर्ड सब क्वेश्चन हा येतो, त्याच्यात असं तुम्हाला राईट द डायलॉग बिटवीन आणि ऑन द गिव्हन थीम म्हणजे काहीतरी थीम दिलेली असते, टॉपिक दिलेला असतो, त्याच्यावर तुम्हाला 3 मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे एक कॅरेक्टरचे 3 डायलॉग्स यायला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न हा विचारला गेलेला असतो एक्झाम मध्ये. तर मित्रांनो, आता मी हे जे आहे डायलॉग रायटिंग तुम्हाला विथ एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवेल की कशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचं असणार आहे. तर मित्रांनो, पहिला जो सब क्वेश्चन आहे तो असतो प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस. मी सांगितलं तुम्हाला की 4 सेंटेन्सेस या प्रश्नामध्ये दिलेले असतात, त्यांना तुम्हाला सिक्वेन्शियली लावायचं असतं, त्याच्यापासून काहीतरी मिनिंग तयार होईल अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं असतं आन्सर. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की 4 डायलॉग्स दिलेले आहेत. तर त्याच्यात पहिला आहे हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. देन सेकंड इज येस ऑफकोर्स. थर्ड येतो आय वेक अप ऍट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. आणि फोर्थ सेंटेन्स आहे डू यू स्टडी एव्हरी डे. आता हे जे मी 4 सेंटेन्स वाचले, डायलॉग वाचले, तर त्याच्यात काही मिनिंग बनतोय का, नाही. तर याला आपल्याला सिक्वेन्शियली लावायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जे काही क्वेश्चन असतो ना तो लास्टला कधीच येत नाही. ठीक आहे, ज्यालाही क्वेश्चन मार्क आहे तो लास्टला कधी येत नाही, ही ट्रिक लक्षात घ्या. तर आपण बघू, तर याचा आन्सर कसं तयार होईल बघा. डू यू स्टडी एव्हरी डे. नंतर सेकंड डायलॉग येतो की येस ऑफकोर्स. नंतर हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. आय वेक अप ऍट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. आता हे बघा, आता हे वाचल्यानंतर कसं सिक्वेन्शियली वाटलं नाही की काहीतरी डायलॉग्स बोलले जात आहेत किंवा आपल्याला समजतंय त्याचा सिक्वेन्स मिनिंग बनतोय त्यांचा. तर याला तुम्हाला 1 मार्क्स इथं मिळतो. नंतर येतं सेकंड येतं कम्प्लीट द डायलॉग. तर मी सांगितलं त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग्स कम्प्लीट करायचे असतात. काही डायलॉग्स गिव्हन असतात, काही आपल्याला लिहायचे असतात. तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 1 मार्काला असतो. तर आपण एक्झाम्पल बघू आता. तर एक्झाम्पल मध्ये असं आहे मित्रांनो, अनिकेत डू यू लाईक अ पेट अॅनिमल्स. त्याच्यानंतर महेशचं सेंटेन्स आपल्याला फिल करायचंय. ठीक आहे, आपल्याला लिहायचंय. त्याच्यानंतर अनिकेत सेज व्हाय डू यू लाईक पेट अॅनिमल्स. त्याच्यानंतर महेशचा जो डायलॉग आहे तो तुम्हाला लिहायचा आहे, तो फिल करायचा. तर याचा आन्सर बघा मित्रांनो, याला सुद्धा तुम्हाला 1 मार्क खूप इझिली मिळून जातो. खूप सोपं आहे मित्रांनो. कशा पद्धतीने बघा, अनिकेत सेज डू यू लाईक पेट अॅनिमल्स म्हणजे तुला पेट अॅनिमल्स आवडतात. तर महेश काय सांगेल, येस आय लाईक पेट अॅनिमल्स म्हणजे हो, मला पेट अॅनिमल आवडतात. सिंपल तुम्हाला एक सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे लिहायचं असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अनिकेत व्हाय डू यू लाईक पेट अॅनिमल्स. का म्हणून तुला पेट अॅनिमल्स पाळीव प्राणी आवडतात. तर महेश यावर उत्तर देईल म्हणजे रिप्लाय देईल की बिकॉज दे आर लव्हिंग अँड लॉयल. ठीक आहे, इतकं सिंपल पद्धतीने तुम्हाला आन्सर हे राईट करायचं असणार आहे. इथंच तुम्हाला 1 मार्क. नंतर 3 मार्कांचा हा क्वेश्चन असतो. थर्ड सब क्वेश्चन जो आहे तो 3 मार्कांचा असतो, ज्याच्यावर एक टॉपिक दिलाय, त्याच्यावर तुम्हाला म्हणजे एक कॅरेक्टरचे 3 डायलॉग्स तुम्हाला लिहायचे असणार आहे. म्हणजे 2 कॅरेक्टर आहेत ना तुमचे, तर 6 डायलॉग तुमचे लिहिले गेले पाहिजे. तर संवाद जसा आपण साधतो मित्रासोबत, फ्रेंड सोबत वगैरे, तशा पद्धतीने सिंपल ही चर्चा केलेली असं आपल्याला सिंपल भाषेत लिहायचं असणार आहे. तर इथं बघा, आता प्रश्नामध्ये कसं आहे, काय दिलेलं आहे, राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिव्हन थीम.
मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज, म्हणजे 3 मिनिंगफुल एक्सचेंज तुमचे असायला हवे. मार्क्स 3 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलाय. तर टॉपिक बघा काय आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन हा टॉपिक दिलाय. यावर तुम्हाला कमीत कमी 3 मिनिंगफुल डायलॉग बनतील अशा पद्धतीने तुम्हाला डायलॉग राईट करायचा आहे. तर मित्रांनो, आपण इथं घेतलंय, प्रश्नामध्येच दिलेलं आहे की राम आणि श्यामचं कन्व्हर्सेशन असेल, त्याच्यामुळे नाव आपल्याला तेच घ्यायचंय. तर आपण सुरुवात कशी करणार, एकदम छोटे छोटे वाक्य वापरायचे नाही, त्याच्यात काहीतरी मिनिंग बनेल, त्याच्यातून काहीतरी अर्थ निघेल किंवा संवाद, ऍक्च्युअल संवाद होतोय असं वाटायला पाहिजे तुमच्या लिहिण्यातून. तर सिंपल पद्धतीचं आन्सर लिहायचंय मित्रांनो. तर बघा, या एक्झाम्पल वरून तुम्हाला समजून जाईल की किती सिंपल लँग्वेज मी यूज केलेली आहे, सिंपल भाषेमध्ये लिहिलंय. तर राम सेज, हाय श्याम, हॅव यू नोटीस हाऊ द वेदर इज गेटिंग हॉटर एव्हरी इयर. दरवर्षी कसं तापमान जास्त होत आहे असं तो त्याच्या मित्राला म्हणतोय, श्यामला. तर त्यावर श्याम काय म्हणेल, श्याम सेज, येस राम, इट्स बिकॉज पीपल आर कटिंग डाऊन ट्रीज अँड दे आरंट इनफ प्लांट्स टू बॅलन्स नेचर. म्हणजे पीपल्स झाडं काढतायत, त्याच्यामुळे ते नेचर बॅलन्स होत नाहीये, त्याच्यामुळे खूप जास्त उष्णता, म्हणजे मिनिंग याच्यातून निघाला असे वाक्य तुमचे असली पाहिजे. त्याच्यानंतर त्यावर राम काय म्हणतो बघा, राम सेज, दॅट्स ट्रू, ट्रीज गिव्स अस ऑक्सिजन, रिड्यूस पोल्युशन अँड इव्हन प्रोव्हाइड अ शेल्टर टू बर्ड्स अँड अॅनिमल्स. ठीक आहे, म्हणजे झाडे तुम्हाला ऑक्सिजन देतात, पोल्युशन रिड्यूस करतात. हे मिनिंगफुल असे वाक्य तुमच्या डायलॉग मधून आले पाहिजे. त्याच्यानंतर त्यावर श्याम काय म्हणतो, श्याम, एक्झॅक्टली, वी शुड एनकरेज एव्हरीवन टू प्लांट मोर ट्रीज टू प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट. आपलं एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी आपण बाकीच्यांना सुद्धा एनकरेज करू की ट्री प्लांटेशनसाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यावर राम म्हणतो, येस, लेट स्टार्ट बाय प्लांटिंग ट्रीज इन अवर स्कूल अँड नेबरहुड. म्हणजे आपल्या घरापासून किंवा स्कूल पासूनच आपण ही सुरुवात करूया. तर त्यावर श्याम म्हणतो, ये, इट्स अ गुड आयडिया, इट विल मेक अ बिग डिफरन्स. असे तुमचे डायलॉग्स असले पाहिजे. सिंपल आहे, खूप सिंपल भाषेत मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे कशा पद्धतीने तुम्हाला डायलॉग्स लिहायचे असणार आहे. यात मित्रांनो तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स इझिली मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. एक्झाम पॅटर्न नेमका प्रश्न कशा पद्धतीने ते समजलं, त्याच्यानंतर मार्क्स सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने यात दिले जातात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. जे थर्ड सब क्वेश्चन आहे ना मित्रांनो, एका टॉपिकवर तुम्हाला डायलॉग्स लिहायचे, तर त्याच्यात प्रत्येक डायलॉगला तुम्हाला हाफ मार्क्स हा मिळतो मित्रांनो. यात खूप इझी आहे हा प्रश्न, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात आणि 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला डायलॉग रायटिंग आता समजलंच असेल. काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात. आणि हो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.